बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ क्रांतिकारक समाजसुधारक नव्हते, तर ते प्रगतशील शेतकरी, कुशल नगररचनाकार आणि यशस्वी उद्योजकही होते। सामान्य माणसाला आर्थिक साक्षरता मिळावी म्हणून त्यांनी त्या काळामध्ये शेअर बाजाराचं कार्य कसं चालतं हे गीते आणि कवितांच्या माध्यमातून मांडलं होतं। अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुलेंच्या विविधांगी कार्याचा गौरव केला। पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने खानापूर येथे आयोजित महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या अत्याधुनिक ज्योती सावित्री सीबीएसई शाळेचं लोकार्पण केलं आणि विविध महत्त्वाच्या घोषणा केल्या। या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की येथील लहान मुलींचे प्रगल्भ विचार पाहून त्यांच्यात खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंचा वारसा दिसून येतो। विशेषतः नासा आणि इस्रोला गेलेल्या मुली आणि फ्रेंच जर्मन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थिनींचं कौतुक वाटतं। मुख्यमंत्र्यांनी महात्मा फुलेंच्या उद्योजकतेचा एक दुर्मिळ दाखला दिला। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मुंबई महापालिकेच्या इमारतीचं बांधकाम करणाऱ्यांपैकी महात्मा फुले एक प्रमुख कंत्राटदार होते। ब्रिटिशांनी त्या कामासाठी जेवढा खर्च मंजूर केला होता त्यापेक्षा 15% कमी खर्चांमध्ये फुलेंनी ते काम पूर्ण करून दाखवलं। आजही मुंबई पालिकेमध्ये या प्रामाणिकपणाचा बोर्ड पाहायला मिळतो। केवळ पालिकाच नव्हे तर कात्रजचा बोगदा, एरोडा कारागृह आणि रेल्वे वर्कशॉपच्या बांधकामातही त्यांच्या एंटरप्रेन्योर स्पिरिटचं दर्शन घडतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असं जर पत्र आलं असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असेल तर अशोक खरात याच्या जीवाला सुद्धा धोका आहे असं मला वाटतं। काल खरातनं मी जेलमधून बाहेर येणार नाही, माझं काहीतरी बरं वाईट होईल असं विधान केलं। आम्हाला सुद्धा तीच धास्ती असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटलंय। अंजली दमानिया म्हणाल्या की अशोक खरात प्रकरण मिटवण्यासाठी जेलमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे, यात काहीच शंका नाही। खरातला इतक्या गोष्टी माहीत असाव्यात की ते बाहेर येऊ नये म्हणून खरातचं काहीतरी बरं वाईट केलं जाईल ही भीती त्याच्यासह आम्हा सर्वांना आहे। प्रकरण दाबायचं असेल तर त्याच्या जीवाचं काही बरं वाईट करत फाईल बंद करण्यात येईल, हे होऊ नये म्हणून त्याला सुरक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। राज्यात रोज नव्या भोंदूबाबांचं प्रकरण समोर येतंय, आपण काय करत आहोत असा प्रश्न पडलाय। राज्यभरात चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणानं आता आणखी एक धक्कादायक वळण घेतलं। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीनं गंभीर तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला असून हा धोका राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून असल्याचं नमूद केलंय। या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस यंत्रणेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 8 खासदारांची गुप्त बैठक झाल्याच्या वृत्ताने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे। शिंदे आणि संबंधित खासदारांनी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा करत हे वृत्त फेटाळून लावलं आहे। पण यामुळे ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्यामुळे पक्षानं हे वृत्त देणाऱ्या वृत्तपत्रावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। या प्रकरणी ठाकरे गट लवकरच ठोस पाऊल उचलणार आहेत। खासदार संजय राऊत यांनी एका पोस्टद्वारे स्वतःच याचे संकेत दिलेत। मुंबई स्थित एका वृत्तपत्राने नुकतंच एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या 8 खासदारांची गुप्त बैठक झाल्याचं वृत्त दिलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बुधवारी रात्री अचानक ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली। त्यानंतर ठाण्यातील होल्टास कंपनीच्या परिसरात शिंदेंनी ठाकरे गटाच्या 8 खासदारांची भेट घेतली। त्यांच्यातील बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती। या बैठकीला एकनाथ शिंदेंसोबत त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेही हजर होते असा दावा या वृत्तात करण्यात आला होता। या वृत्तामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती। त्यानंतर अरविंद सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांनी हे वृत्त जोकसपणे फेटाळून लावलं होतं। या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने संबंधित वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी तातडीने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली। त्यात कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना चुकीचं वृत्त छापून बदनामी केल्याप्रकरणी संबंधित वृत्तपत्राला नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला। खासदार संजय राऊत यांनी एका ट्विटद्वारे या संभाव्य कारवाईची माहिती दिली। ते आपल्या पोस्टमध्ये संबंधित वृत्तपत्राची बातमी पोस्ट करत म्हणाले, या वृत्तपत्राने आणि बातमीदाराने कायदेशीर कारवाईची तयारी ठेवावी। होय, यापुढे अशा गुन्ह्यांना माफी नाही। राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। या प्रकरणी आरोपी असणाऱ्या तरुणानं हायकोर्टात धाव घेऊन झिरवळ यांच्यासोबत व्हिडिओत दिसणाऱ्या आपल्या ट्रान्सजेंडर भावावरच खंडणी ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। परिणामी या सर्व प्रकरणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यात नरहरी झिरवळ पवन यादव नामक एका ट्रान्सजेंडर तरुणासोबत
कथितपणे आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले होते. हा व्हिडिओ ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या भावानंच व्हायरल केला होता. त्यानंतर ट्रान्सजेंडरनं पोलिसात धाव घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. पण आता आरोपी भावानंच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्यावरील FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यानं आपल्या याचिकेत म्हटलंय की आपल्याला या खोट्या गुन्ह्यात जाणीवपूर्वक अडकवण्यात आलं. प्रस्तुत प्रकरणातील माझ्यावरील आरोप पूर्णतः खोटे आहेत. संबंधित ट्रान्सजेंडर व्यक्तीवरच खंडणी, ब्लॅकमेलिंग, गुन्हेगारी धमकी आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणी माझ्या विरोधात कफ परेड पोलिसांनी दाखल केलेला FIR कायदेशीररित्या चुकीचा आहे, त्यामुळे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यानं कोर्टाकडे केली आहे. त्याच्या या मागणीमुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत ट्रान्सजेंडर पवन यादव हा मंत्री नरहरी झिरवळ यांच्यासोबत दिसून येतोय. हा व्हिडिओ शासकीय निवासस्थानातील आहे. त्यात पवन आणि मंत्री झिरवळ बिछाण्यावर असून त्यांच्या शेजारी खाद्य आणि मद्य हे दोन्ही दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. त्यानंतर मंत्री झिरवळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली बाजू स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्यांनी पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कटवा येथील निवडणूक रॅलीमध्ये सांगितलं की बंगाल बदलासाठी तयार आहे. येथील महान वारशावर TMCने असं पाप केलं आहे की त्यावर मागासलेपणाचा डाग लाभला आहे. पंतप्रधानांनी सांगितलं की आता भाजपने संकल्प केला आहे की ते बंगालला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील. कालच जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये तुम्हाला ज्या 6 हमी दिल्या आहेत त्यांना लागू करण्याचा रोडमॅप आहे. मोदींची हमी TMCच्या क्रूर सरकारच्या भयभीत राजवटीला हटवून विश्वासात बदलण्याची आहे. पंतप्रधान मुर्शिदाबाद हिंसाचारात जीव गमावलेल्या चंदन दास यांच्या कुटुंबालाही भेटतील. 12 एप्रिल 2025 रोजी मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधादरम्यान झालेल्या हिंसाचारात चंदन दास आणि त्यांचे वडील हरगोविंद दास यांची हत्या करण्यात आली होती. जंगीपूरच्या जाफराबाद येथील घरात घुसून जमावाने दोघांनाही ठार केलं होतं. आसाममधील श्रीभूमी जिल्ह्यातील करीमगंज उत्तर विधानसभा मतदारसंघातील 239 बेबीलँड हाय इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता सुरू झालेलं मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. 9 एप्रिल रोजी येथे भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. या जागेसाठी 14 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. विजय वडेट्टीवार यांना प्रत्येक ठिकाणी अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करणं एवढंच दिसतं, कारण काँग्रेसची मदार ही विशिष्ट धर्माच्या मतांवर अवलंबून आहे. त्यांना असं वाटतं राहुल गांधी औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, म्हणून आपण त्यांच्या दाड्या कुरवाळण्याचं काम करावं. त्या दृष्टीतून खराब प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलं, असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन म्हणाले की धर्मांध शक्ती ही वारकरी संप्रदायामध्ये नाही. जे अफजल खान आणि औरंगजेब यांचे वंशावळ आहेत ते धर्मांध शक्ती आहेत, त्यांच्याकडे बघा. महाराष्ट्रात लव्ह, लँड आणि वोट जिहाद करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्तीकडून केला जातोय, त्यावर शरद पवार काही बोलत नाहीत. वारकरी संप्रदायामध्ये कुठेही धर्मांधता नाही. विठ्ठलाची भक्ती करणं याला धर्मांधता म्हणत नाहीत, तर लँड, लव्ह आणि वोट जिहादला धर्मांधता म्हणतात. नवनाथ बन म्हणाले की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त पवार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे की वारीमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये अर्बन नक्षल्यांची घुसखोरी वाढली होती. शरद पवारांनी त्याबद्दल आपल्या टीमला सांगून एकदा रिसर्च केला पाहिजे. त्यांना वारकरी चळवळीतून कसं बाहेर काढायचं याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. वारकरी संप्रदाय भक्ती चळवळ वाढवतो, त्यामध्ये प्रबोधनाला जास्त महत्त्व असतं. अर्बन नक्षल्याच्या विरोधात शरद पवार भूमिका घेत त्यांची आकडेवारी समोर आणणार का, असा सवालही बन यांनी केलाय. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंग वेळी पायलटकडून एक मोठी चूक झाल्याची घटना आज पुण्याच्या पुरंदर तालुक्यात घडली. पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरण्याऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवलं. या घटनेमुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. पण भुजबळ हा प्रकार बाजूला सोडून आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या दिशेने पुढे निघून गेले. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यांचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती, पण पायलटचा खानवडी गावातील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा समज झाला आणि त्याने त्या मैदानातच भुजबळांचं हेलिकॉप्टर उतरवलं. या मैदानापासून काही अंतरावरच हेलिपॅड होतं. हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरवल्याचे पाहून तिथे हजर असलेल्या नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला, पण कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. पोलिसांनी तत्काळ पायलटला योग्य ती माहिती दिली. त्यानंतर हेलिकॉप्टर तेथून हलवण्यात आलं. तत्पूर्वी भुजबळ कारने तेथून कार्यक्रमाच्या दिशेने निघून गेले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायलटच्या अशाच एका चुकीने विमान अपघातात बळी गेला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या बाबतीतही हा प्रकार घटना घडल्यामुळे रोष व्यक्त केला जातोय. योग्य नियोजन असतानाही हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरवणं अत्यंत धोकादायक आहे. विशेषतः लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या अपघातास कारणीभूत ठरली असती अशी संतप्त भावना या प्रकरणी व्यक्त केली जाते. दुसरीकडे या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. हेलिपॅड आकाशातून स्पष्ट दिसत होतं का? पायलटकडून नेमकी कशी आणि का चूक झाली? काही तांत्रिक अडचण होती का? अशा विविध प्रश्नांची उत्तरं या प्रकरणी शोधली जाणार आहेत. दरम्यान या घटनेमुळे व्हीआयपी लोकांची सुरक्षा आणि समन्वय या प्रकरणी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. नाशिकमधील आयटी कंपनीत समोर आलेले कॉर्पोरेट जिहाद प्रकरण आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरील कारवाईवरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणेवर सडकून टीका केली आहे. अशोक खरातच्या जागी जर एखादा मुस्लिम असता तर आतापर्यंत अख्ख्या मुसलमानांची वरात काढली असती, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की कोणत्याही गुन्ह्याकडे पाहताना त्याचा धर्म किंवा जात पाहणं चुकीचं आहे. अशोक खरातनं जे काही केलं ते अत्यंत चुकीचं आहे. नालायक माणसाला नालायक म्हणायची हिंमत सर्वांमध्ये असली पाहिजे, मग तो कोणत्याही जातीचं का असेना. विजय वडेट्टीवार म्हणाले की राज्यातील महायुती सरकारनं घोषित केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून ती केवळ एक बनवाबनवी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होत नाही तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळणार नाही. सरकारनं केवळ आकड्यांचा खेळ न मांडता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा. विमा योजनेच्या माध्यमातून केवळ विमा कंपन्यांचं भलं होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेला शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली कंपन्यांचे खिसे भरले जात आहेत. विजय वडेट्टीवार म्हणाले की मतदारसंघातील कामासाठी उभाटाचे खासदार सत्ताधाऱ्यांकडे जाऊ शकतात. सत्ता त्यांच्याकडे असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही सुद्धा जात असतो. मतदारसंघातील कामं असतात त्यासाठी जाण्यात गैर काय? उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत हा केवळ आरोप आहे. आम्ही ज्या वेळी त्यांची वेळ मागितली त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली आहे. कुणाचं जेवण चांगलं वाटलं म्हणून खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेले असतील. यावर जास्त काही बोलणं योग्य नाही. पक्ष फुटण्याची काही चिन्ह आता तरी काही दिसत नाहीत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.